नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय डॉक्टर वसुधा वैद्य यांची वारी ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. मुकुंदाचा हरिपाठ संपला. गणपतीची, शंकराची, दुर्गेची, पांडुरंगाची, माऊलीची, तुकाराम महाराजांची सर्वच आरती पसायदानही उरकलं. घरातल्या गंभीर वातावरणाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी विठ्ठलाच्या चरणी तो लीन होऊ लागला. हाती तुळशीची माळ घेऊन डोळे बंद करून ध्यान लावून बसला. आपला मोठा भाऊ गोविंद पंतांच्या जाण्यानं मुकुंद हादरलेलाच होता. वडिलांच्या जागी पंतच होते त्याच्यासाठी. विठ्ठलाच्या चरणांवर डोकं ठेवल्यानंतर दुसऱ्यांदा कुठे डोकं ठेवलं असेल ते कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, हरिभक्त परायण श्री गोविंद पंत काळे यांच्या चरणांवरच. नात्यानं मोठे भाऊ असले तरी पंत त्याच्यासाठी सर्व काही होते. भाऊ, वडील, आई, गुरु, मार्गदर्शक सारे सारे पंतच होते. पंतांची ख्याती पंचक्रोशीत पसरलेली. पंढरपूरच्या पायी वारीला ते नित्यनियमानं जात. एक वेळ ग्रह आपली सूर्याभोवती फिरण्याची कक्षा बदलतील, पण पंतांनी कधी वारी चुकवली नाही. ज्ञानाचा तर चालता बोलता खजिनाच होते ते. तत्वज्ञानाचे प्रोफेसर होते. वेदांत, सांख्य, न्याय, वैशेषिकादी षडदर्शनावरची त्यांची पकड वाखाणण्याजोगी होती. अद्वैत वेदांताचा गाढा अभ्यास होता त्यांचा. सरस्वती तर जिभेवर खेळायची नुसती त्यांच्या. डोक्याला फेटा, कमरेला उपरणं बांधून पंत कीर्तनाला उभे राहिले की त्यांच्यापुढे नतमस्तक होणार नाही असा विरळाच. प्रवचन असो वा भागवत कथन, आपल्या मधुर आवाजानं, रसाळ वक्तृत्वानं, समोचित उदाहरणं, दृष्टांत, दाखले देत विषयाला श्रोत्यांच्या हृदयात नेऊन पोचवत पंत. रामजन्म, कृष्णाष्टमी, संजीवन समाधी सोहळा, तुकाराम बीज, दिवाळी, दसरा, त्रिपुरी पौर्णिमा, एकादशी, द्वादशी, कुठलीही धार्मिक तिथी असू देत, पंतांचं कीर्तन ठरलेलं असायचं. श्रावण कार्तिक महिन्यात तर त्यांना एका दिवसाचीही उसंत नसायची. पंधरवाडी एकादशीला तर कुठे ना कुठे कीर्तन, नाही तर प्रवचन, काहीच नाही तर भजन तरी असायचंच कोणा ना कोणाकडे. पूर्णतः विठ्ठल भक्तीला वाहून घेतलं होतं त्यांनी. केवळ धार्मिकच नाही तर अडल्या नडलेल्या लोकांना मदत करणे, आधार देणे हे समाजकार्यही असायचंच. सात्विकता, सोज्वळपणा, नम्रता या त्यांच्या अंगभूत गुणांनी त्यांचा समोरच्या व्यक्तीवर लगेच प्रभाव पडत असे. परक्याला आपलंसं कसं करावं ते पंतांकडनं शिकण्यासारखं होतं. खरंच खूप मानायचे लोक त्यांना. दिसेल तिथे त्यांच्या पाया पडायचे लोक. पंतांना खूप मान होता समाजात. घरीही तेवढ्याच सन्मानानं त्यांचा आदर केला जायचा. कधी त्यांचा शब्द खाली पडू दिला नाही कोणी. माधुरी, मुकुंदा, ऋषी सारेच. आणि माई तर, माईंच्या नजरेत ते साक्षात परमेश्वर होते. मग जेव्हा मधुसूदन त्यांचं नावही काढायचं म्हटलं की चिडून उठायचा, तेव्हा त्या माऊलीचं हृदय काय म्हणत असावं. अक्षरशः पिळवटून निघायचं ते. घणाचे घाव बसल्यागत वेदना व्हायच्या त्यांना. का का असावं असं, का व्हावं असं. एका कुलवंताच्या संताच्या पोटी जन्माला येऊनही हा मधुसूदन असा का वागायचा. कितीदा समजावलं सगळ्यांनी, पण हा मात्र बापाला बाप म्हणायला काय, मानायलाच तयार नाही. 10 वर्ष झाली पंतांना जाऊन. तेव्हापासून पंतांबद्दलचा तिरस्कार कवटाळून बसलाय हा मधू. निव्वळ गैरसमजातनं त्यानं स्वतःचं मत बनवलं आणि मोकळा झाला. काय घडलं, कसं घडलं, कुठल्या परिस्थितीत घडलं याचा जरासाही या पोरानं विचार केला नाही तेव्हा. केवळ पेपरमध्ये आलेल्या बातमीवरून का कुणी एवढं जजमेंटल व्हावं, तेही आपल्या जन्मदात्याबाबत.
गेली 30 वर्ष त्याच बापाच्या सोज्वळ आध्यात्मिक संस्काराखाली हा लहानाचा मोठा झाला. मग त्याला एवढंही कळू नये की आपला बाप नेमका कसा आहे? अरे तुला वारकऱ्यांचे नित्यनेम नव्हते पाळायचे तिथपर्यंत ठीक होतं, पण वडिलांवरचा गैरसमजुतीतून लागलेला कलंक मुलानं पुसून टाकायचा का आयुष्यभर त्याला गोंजारतच बसायचं? ज्याने स्वतःची सत्सद्विवेकबुद्धी दारूपायी गहाण ठेवली तो काय विचार करणार म्हणा? त्याच्या विभावरी माईचा काका काकूंचा विश्वास पंतांवर होता, पण ह्याचा नाही. 30 वर्षांचा होता ना, बालवायचं नव्हतं. दुनियादारी माहीत होती. मग त्याला कळत नव्हतं असंही आपण म्हणू शकत नाही. नागपूरच्या ज्या महाविद्यालयात पंत प्रोफेसर म्हणून काम करत होते त्याच महाविद्यालयात मधू कॉमर्स विभागात बिझनेस लॉ शिकवायचा. सर्व काही ठीक होतं. तोपर्यंत त्याला कसलंही व्यसन नव्हतं. जरा माजोरडा होताच, थोडा थोडा गर्विष्ठही. काळेंच्या कुटुंबात अशा स्वभावाचं कोणीच नव्हतं. आज कसा काय देवटा निपाजला तो देवच जाणे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे तुकाराम महाराजांचे विचार जणू इथे खोटे ठरत चालले होते. 10 वर्षांपासनं आपल्या वडिलांबद्दलच्या तिरस्काराचं विष हृदयात घेऊन बसला होता हा मधुसूदन. माईंनी हजारदा समजावून सांगितलं असेल की जे घडलं असं मीडियानं दाखवण्याचा प्रयत्न केला तो धादांत खोटा होता. प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडलं होतं. पण ते मधूनं कधी समजून घ्यायचा साधा प्रयत्नही केला नाही. दारावरची बेल वाजली. हबप माधवबुवा यावलकर दारात उभे होते. माईंनीच दार उघडलं. रामकृष्ण हरी माई. बुवांनी माईंना नमस्कार केला. रामकृष्ण हरी. या बुवा या. आज एकदम सकाळी सकाळीच. माईंनी स्मित करत विचारलं. हो वहिनी, अहो या वर्षीच्या वारीची तयारी करायला नको का? कुठं आहेत पंत? झोपेतच आहेत का काय? अहो नाही उठलेत की पहाटेच. नियम असतो त्यांचा. बसा तुम्ही, पाठवते हो मी त्यांना. म्हणत माई आत गेल्या तेवढ्यात ऋषीही सायकलिंग करून आत आलाच. माधवबुवांना बघून, नमस्कार काका, रामकृष्ण हरी, कसे आहात? रामकृष्ण हरी. मी मस्त. तू सांग, कसं चाललंय तुझं कॉलेज बिलेज, परीक्षा वगैरे? पुढील आठवड्यात सुरू होत आहेत परीक्षा आणि कॉलेज बिलेज अगदी छान सुरू आहे बरं का काका. ऋषी गमतीनंच बोलला. बंधुराज कुठे आहेत तुमचे? मधुदादा सकाळचं फिरायला गेलाय मॉर्निंग वॉकला. येईल एवढ्यात. गेट वाजलंच तेवढ्यात. तो बघा आला दादा, असं म्हणत ऋषी पेपर वाचायला लागला. मधू नॅपकिननं चेहरा पुसत आत आला. माधवबुवांकडे बघून म्हणाला, अरे गुड मॉर्निंग काका, कसे आहात? काय म्हणतोय तुमचा पंढरीचा पांडुरंग? तयारी झाली असेल ना तुमच्या त्या पायी वारीची? मधू नेहमीप्रमाणे कुत्सितपणे बोलला. बुवा हसले. हो रे, आणि मी ठीक आहे. तुझं सांग, बऱ्याच दिवसांनी भेटतोयस. हां, सगळं बिझी शेड्यूल असतं ना सर्वांचंच. कॉलेजची भरपूर कामं असतात. नुसतं विद्यार्थ्यांना शिकवणं एवढंच नसतं ना काका, तुम्हाला तर माहिती आहे की. पुढे बोलण्याचं टाळलं त्याने. समोर सोफ्यात बसून तो आता पेपर वाचायला लागला. बुवा त्याच्याकडे एकसारखे बघत होते. त्यांना काही गप्प बसवलं गेलं नाही. त्यांनी मधूला विचारलंच. मधू. हां बोला ना काका. पेपरला घडी घालत मधू म्हणाला. नाही काय नाही रे, जाऊ दे. बोलाव काका, काय बोलणार होतात तुम्ही? मधू, यावर्षी तूही चल ना आमच्या सोबत वारीला. काय? वारीला? मी तुमच्या सोबत? माय फुट. सकाळी सकाळी तुम्ही घेऊन आलात का काय? अरे आमच्या सोबत म्हणजे? माणसंच आहोत ना आम्ही. तुझे बाबा, तुझे काका, भाऊ हे तुझ्या जवळचे नव्हे का? आणि वारीला यायला काय प्रॉब्लेम आहे तुला? चल, या वर्षीपासून तू नित्यनेम सुरू कर, माळ घे. तुझे बाबा इतर वारकऱ्यांचे गुरु आहेत, तूही त्यांच्याकडून माळ घे बघू आता. वारकरी हो आणि चल वारीला. माधवबुवा त्याला आग्रह करायला लागले.
मधूला हे काहीच आवडलं नाही. तो त्यांना म्हणाला, "हे बघा काका, ते वारी-बिरी काय ना, ते तुमचं तुम्ही करा. टाळकोटा, भजनं करा, नाचा, उड्या मारा, काहीही करा. मला त्यात ओढू नका. मला नाही आहे इंटरेस्ट या गोष्टीत. पुन्हा मला म्हणू नका." मधूनं आपलं डोकं पुन्हा पेपरात घातलं. तेवढ्यात माधुरीनं सर्वांसाठी चहा आणला. "घ्या, चहा घ्या बुवा." तिने चहाचा ट्रे माधव बुवांसमोर धरला. माधव बुवा मात्र मधूकडे केवळ आश्चर्यानं बघत होते. "नका आग्रह करू त्याला. नाही ऐकणार तो." माधुरी म्हणाली. "कोण ऐकणार नाही म्हणतोय?" गोविंदपंत जिना उतरत म्हणाले. त्यांचं लक्ष बुवांकडे गेलं. "रामकृष्ण हरी बुवा. बोला बोला बुवा." "रामकृष्ण हरी पंत. पंत, मी आपल्या मधूला म्हटलं की माळ घे बाबांकडनं आणि चल पंढरपूरला या वर्षी, वारी सुरू कर. तर तो मात्र..." तेवढ्यात माई तिथे येऊन बसल्या आणि म्हणाल्या, "अहो बुवा, आम्ही दोघांनी काय त्याला म्हटलं नसेल का? म्हटलं बरेचदा. पण त्याला नाही आहे इंटरेस्ट देवाचं करण्यात. आपण काय करू शकतो सांगा बरं? ज्याची त्याची आवड पाळावी ज्यानी त्याने, नाही का? काय रे मधू, बरोबर बोलतोय ना मी?" "हो, मला नाही जमत तुमच्यासारखं, या ऋषीसारखं. तुमच्या आवडी वेगळ्या, माझ्या वेगळ्या. कसल्याही बंधनात राहायला नाही आवडत मला. माझी मित्रमंडळी वेगळी, माझे विचार वेगळे, तुमचे वेगळे. प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य असतं ना. मग मला का आग्रह करता तुम्ही? मला माझं मत आहे ना." "कोण आग्रह करताय तुला?" "नको येऊस रे बाबा. नाही म्हणत कोणी तुला ये म्हणून. तू जप आपल्या तुझ्या आवडी-निवडी. तुझा विश्वास वेगळा आहे. चुकून जन्म घेतलास तू आम्हा वारकऱ्यांच्या घरी." माई म्हणाल्या, "हो का? मग माझा जन्म झाल्याबरोबर मारून टाकायचं ना मला. का जिवंत ठेवलं मला माई?" आता मधू चिडला. "मधू, अरे काय बोलतोयस आणि कुणाला बोलतोयस तू हे? तुझं तुला कळतंय का? नसेल यायचं वारीला तर येऊ नकोस, पण असे शब्द बोलून अपमान का करतोस असा सकाळी सकाळी, तेही बुवांच्या समोर?" पंतांचा आवाज चढलाच जरा. बुवांनी त्यांना शांत राहण्याचा इशारा केला. मधूनं रागानं पेपर सेंटर टेबलवर आपटला आणि तरातरा आपल्या खोलीकडे जायला लागला. पंत काहीसे नाराज होऊन बसले. कधी अक्कल येईल या पोराला ते त्या पांडुरंगाला माहिती. कितीही समजवा, पण याला कळतच नाही. बंधनं नको म्हणे. देवाचं करणं म्हणजे बंधनं वाटतात याला. आचार, विचार, संस्कार काही देणं घेणं नाही याला. माझी किती इच्छा आहे की यांनी एकदा तरी पायी वारी करावी. मग कळेल ना याला त्याचं महत्त्व. पण काय करावं काहीच कळत नाहीये." माईंनी कपाळावर हात मारत पाठमोऱ्या जाणाऱ्या मधूकडे बघत म्हटलं, "पांडुरंग, पांडुरंग." पंतांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते माईंना म्हणाले, "जाऊ दे विभा. उपदेश किती करावा खळाशी, नावडे तयासी बरे नाही. बघू पुढे. कळेल एक दिवस त्याचं त्यालाच. तो पांडुरंगही योग्य वेळेत योग्य ते सर्वांच्या पदरात घालतो. याच्याही बाबतीत होईल. जाऊ दे. मधू नाही येत नाही. हा आपला ऋषी आहे ना. काय रे, तू येणार आहेस ना, का तूही?" पंतांना माहीत असूनही त्यांनी विचारलं. ऋषी ओशाळला. "पंत, अहो काय हो हे? मला का लाजवताय तुम्ही? लहानपणापासून तुमच्यासोबत वारीला येतोय. चुकवली आहे का कधी? काय माधव काका, चुकवली आहे का मी कधी?" बुवांनी नकारार्थी मान डोलावली. "मग मी येणार आणि काका, माझे 3 मित्र आणि एकाचे आई वडील पण येणार आहेत. लिस्टमध्ये त्यांची नावं लिहून घ्याल का? मी देतो तुम्हाला नावं." ऋषी उठला. एका कागदावर 5 नावं लिहून तो कागद त्यांनी बुवांच्या हाती ठेवला
आलोच मी फ्रेश होऊन म्हणत तिथून आपल्या खोलीकडे गेला. तो कागद हातात घेऊन त्याच्याकडे बघत बुवा पंतांना म्हणाले, पंत, यावर्षी दिंडी वाढणार बघा आपली. ऋषीकडचे 5 वारकरी शिवाय शिवाई नगरातले 20 जण आपल्या दिंडीत येतो असं म्हणालेत. अरे वा वा वा, छान 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 बुवा. पण त्यांना सगळं नीट समजावून सांगा बरं. मागील वेळेस पैशावरनं जेवणावरनं भांडणं झाली होती, आठवतंय ना? त्याची पुनरावृत्ती नको यावर्षी. खूप त्रास होतो मग आपल्यालाच. साधी गोष्ट नाहीये ही दिंडी उभारणं, वारीत घेऊन जाणं. काय तो पांडुरंग आहे ना, तो सर्व नीट करेल बघा तुमचं. नका काळजी करू बुवा. ह्यांच्याकडे कुणी बोट दाखवेल असं काहीच घडू देणार नाही तो ह्यांच्या हातून. माझा पूर्ण विश्वास आहे ह्यांच्यावर आणि माझ्या पांडुरंगावर देखील. माई मोठ्या धीरानं आणि विश्वासानं बोलल्या. ओ ग विभा, अगं आपलं चारित्र्य हीच आपली संपत्ती. हे वैभव, हा बंगला, ती शेतीवाडी, तो पैसा रुपया हे केवळ भौतिक सुखासाठी. आत्मसुखासाठी सच्छीलताच हवी. मनाची आणि शरीराची सच्छीलता. कुठल्याही विकारांना प्रवेश नाही करू दिला तर त्या आत्मसुखाची प्रचिती आपल्याला येऊ लागते. तुका म्हणे जरी आपुले स्वहित, तरी करी चित्त शुद्ध भावे. कळलं का? पंतांनी माईंकडे आणि बुवांकडे बघत विचारलं. हो, कळलं कळलं. दोघांनीही एकाच आवाजात म्हटलं. चला, घरातलं बघते मी. माधुरीला मदत करायला हवी मला. येते मी. चालू द्या तुमचं वारीचं नियोजन. आलेच. माई आत गेल्या. त्या गेल्यावर माधवबुवा पंतांना थोड्या हळू आवाजात म्हणाले, पंत, तुम्हाला त्या साई मंदिरा शेजारी राहणारे केशवराव रागळवार आठवत आहेत का? आपल्या वारीत ते आधी नेहमी यायचे बघा. 3 वर्ष झाली त्यांना जाऊन. हो, चांगला माणूस होता तो. आठवतोय की मला. त्याचं काय? त्याचा मोठा मुलगा प्रवीण अपघातात गेला या फेब्रुवारीत. काय? पंतांना धक्काच बसला. बाप रे, भयंकर झालं की हे. बहिणींवर तर दुःखाचा डोंगरच कोसळला की हो. पण प्रवीणचं तर मागच्या वर्षी लग्न झालं होतं. देवा पांडुरंगा, काय काय सहन करायला लावतोस रे तू आम्हा जीवांना. पंत हळहळले. त्याच मृत प्रवीणची विधवा पत्नी सुजाता, तिची इच्छा आहे वारीत यायची आपल्या दिंडीत. पण बुवांच्या चेहऱ्यावर चिंता दिसायला लागली. पण काय? ती तर ठीक आहे ना? ती ठीक आहे, पण 4 महिन्यांची गर्भवती आहे ती. दिंडीत पायी चालायचं, घाट चढायचा म्हणजे रिस्कच ना, म्हणून चिंता वाटतेय. आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल तिची. होईल व्यवस्था? होईल होईल होईल. डॉक्टर उपाध्यांचं पूर्ण डॉक्टर कुटुंब असतं सोबत आपल्या. त्यांची सून आणि मुलगी दोघीही गायन्याक आहेतच. त्यांना कल्पना देऊन ठेवूया. काळजी करू नका बुवा. आता घ्या तिला बरोबर. विठ्ठलाच्या भेटीसाठी कुणालाही नाकारू नये. त्यालाही भेटायचं असतंच की आपल्या भक्तांना. भेटी लागी जीवा लागली से आस. आपण कोण हो बुवा ते नाकारणारे. पण पंत, आता पुन्हा पण आहेच का तुमचा? मी कशाला नाही म्हटलंय का? सर्वांची नीट काळजी घेणं, त्यांना सुरक्षित परत आणणं ही आपल्या दिंडीतल्या सर्वांचीच जबाबदारी असते. आजपर्यंत आपल्याला कसलाही कलंक नाही लागलेला बुवा, आणि यापुढे लागणारही नाही याची खात्री आहे मला. झालं ना समाधान तुमचं? पंत, अहो, सुजाता खूप सुंदर आहे. गोरीपान, देखणी, शिवाय तरुण आहे. 25 वर्षांची. गरोदरपणाचं तेज आहे चेहऱ्यावर. तिच्या तारुण्याचं रक्षण करायचं म्हणजे मोठी जबाबदारीच नाही का? पार पडून घेईल तो पांडुरंग. कशाला काळजी करताय बुवा?
सुजाताचं खरं सौंदर्य तिच्या मनातल्या आध्यात्मिक ओढीनं भरास आलंय. विठ्ठलाच्या भेटीसाठी आसावलेल्या जीवांचं संरक्षणही तोच करवून घेत असतो. तुम्ही निश्चिंत राहा. लेक आहे ती आपली, हा पंत बाप आहे तिचा. मी असताना कुणी तिच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत करणार नाही. निश्चिंत मनानं घ्या तिला दिंडीत आपल्या. हो, ते तर आहेच. आपण आहोत समर्थक, कळवतो मी तिला तसं. बरं बुवा, सगळं काही म्हणजे हिशोब नीट करा बरं का. दामोदर ठाकरेंकडनं पंगत आहे यावर्षी आळंदीलाच. तिची नोंद घेऊन ठेवा. पत्रकं छापायला दिलीत का अजयरावांनी? अरे हो, आणि माणसं वाढली तर किराणा सामान वाढवावं लागेल आपल्याला. त्या समृद्धीच्या मालकाला विचारून घ्या फोनवरच, खरंच तेलाचे पिंप देणार आहेत का ते? नाहीतर दुसरी सोय बघावी लागेल ना आपल्याला. हो, विचारलं मी कालच. 4 पिंप देणार आहेत ते आणि पत्रकं सुद्धा आली आहेत छापून. तसं महत्त्वाचं झालंय बरंचसं काम. काही किरकोळ कामं उरली आहेत फक्त, होईल ते. बुवा, यावर्षीचं बजेट बघता एक करूया का? काय ते? यावर्षी आपण पंक्तीत दररोज एक गोड पदार्थ देऊया असं वाटतंय. चालेल का? हो हो, चालेल काय, धावेल पंत, देऊयात की. अगदी माझ्या मनातलं बोललात. पण पंत, एक विचारू का? या वर्षीची दिंडी काही वेगळी आहे का? का हो बुवा, असं का वाटतंय? एक तर नवे सदस्य, दिंडी वाढली आपली, शिवाय दररोज गोडाचं जेवण वगैरे म्हणून आपलं वाटलं सहजच. बुवांनी हसतच म्हटलं, तसं नव्हे हो महाराज. दरवर्षीच वाटायचं मला असं, पण आर्थिक मदत कमी पडायची. चालू वर्षात आपल्या उमरेडीच्या शेतीत समाधानकारक पीक आलंय. लक्ष्मी प्रसन्न आहे आपल्यावर. तर त्यातला काही हिस्सा आपण दान का करू नये? सांगा ना. म्हणून यावर्षीपासून गोडाचं जेवण सुरू. आपल्या वारकऱ्यांना आनंद होईल. ते आनंदी तर आपण आनंदी, आणि आपण आनंदी तर तो पंढरीचा राणाही आनंदी. हो की नाही? अहो, सिर सलामत तो पगडी 50. जीवात जीव आहे तोपर्यंत कुणालाच काही कमी पडू देणार नाही. फक्त एकच आशा आहे की आपला मधुसूदन वारीला कधी येतोय, कधी त्याला तशी इच्छा निर्माण होईल. विठ्ठला, पांडुरंगा, लक्ष ठेव रे माझ्या पोराकडे. लवकर सद्बुद्धी दे त्याला. वळव त्याचं मन आपल्याकडे आता. ऐकतोयस ना रे? पुढील वर्षी आम्ही बाप लेक तुझ्या दर्शनाला येऊ असं काहीतरी कर. माझी वारी, माझी तपस्या सार्थकी लागू देत रे आता. पंत क्षणभर थांबले. बंद डोळ्यांनी हात जोडून ते विठ्ठलाला विनवत होते. माधव बुवांकडे वळून ते पुढे बोलायला लागले. वारीची परंपरा तुटायला नको माधव बुवा. मी आहे तोपर्यंत ठीक, पण पुढे काय? मधून ही परंपरा चालवावी अशी आम्हा उभयतांची मनापासून इच्छा आहे. पण आमची इच्छा असून भागत नाही ना हो. त्याच्याही मनात काय आहे तोच जाणे. विटेवर उभा राहून परीक्षा बघतोय का काय असंच वाटतं बघा. इकडे गोविंदपंत मुलासाठी विठ्ठलाजवळ मागणं मागत होते, आणि तिकडे पंढरीच्या विठ्ठल मंदिरात विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायाखालची वीट अचानक थरथरू लागली. श्रोते हो, हा होता डॉक्टर वसुधा वैद्य यांच्या वारी या कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत पांडुरंग हरी, वासुदेव हरी. विठ्ठल 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 विठ्ठल.